पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ कधी काय बोलतील याचा काहीच अंदाज नाही। आतापर्यंत त्यांचे जे स्टेटमेंट्स असतात ते कधीही सिरियसली घेतले नसले तरी चालतात, पण यावेळी मात्र ते जे काही बोललेत ते सिरियसली घेण्यासारखं आहे। कारण त्यांनी सांगितलं की सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर पाकिस्तान भारताविरुद्ध युद्ध छेडू शकतो, पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आणि अशा प्रकारचं एक सेंटिमेंट पाकिस्तानमध्ये बिल्ड व्हायला लागले। याचं कारण काय? आणि कारण याच्या मागे दुसरी एक गोष्ट बघायला पाहिजे की आजपर्यंत तसं म्हटलं तरी मागच्या कित्येक वर्षात पाकिस्ताननं कुठल्याही पद्धतीनं डायरेक्ट युद्ध करण्याचा पर्याय भारताविरुद्ध कधी विचार केला नव्हता। किमान 1999 नंतर आजपर्यंत असं घडलेलं नाही। त्यांनी दहशतवादाच्या माध्यमातून ही गोष्ट केली, पण पाकिस्तान भारतावर डायरेक्ट हल्ला करेल असं झालेलं नाही। पण यावेळेला पाकिस्तान डायरेक्ट ती भाषा बोलायला लागलाय। अशी भाषा बोलण्याच्या मागची कारणं काय आहेत आणि खरोखर पाकिस्तानला सिंधू जल कराराचा इतका फटका का बसायला लागलाय, नेमका काय प्रॉब्लेम आहे, काय काय घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आपल्याला माहिती आहे की एल निनो सक्रिय झालाय आणि एल निनो सक्रिय झाला की आपल्या उपखंडामध्ये, भारतीय उपखंडामध्ये जो काही पाऊस पडत असतो, जो काही नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्यामुळे पावसाचं प्रमाण वाढतं, ते सगळं त्याच्यावरती परिणाम होतो आणि एल निनोमुळे पाऊसच पूर्णपणे कमी होतो। आणि ही परिस्थिती आपल्याला आता सगळीकडे दिसायला लागलेली आहे। आता झालंय असं की भारतात देखील दुष्काळ पडतोय की काय अशी भीती आपल्याला वाटायला लागली। त्याच वेळेला पाकिस्तानमध्ये देखील दुष्काळ पडतोय की काय अशी तिथं भीती वाटते। पण किमान पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या जास्तीत जास्त नद्या या हिमालयातून जातात, त्यामुळे तिथं बर्फ वितळल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे थोडं तरी पाणी असायचं। पण यावेळेला सिंधू जल करार भारतानं जो रद्द केला आहे, या रद्द केल्यामुळं एक मोठा परिणाम पाकिस्तानवर होण्याची शक्यता आहे। तो म्हणजे तिथं एकीकडं दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, दुसऱ्या बाजूला जे काही पाणी हिमालयातून ओघळून यायचं ते पाणी देखील येणार नाही की काय अशी पाकिस्तानला भीती वाटायला लागली। त्यामुळे या दोन्ही कारणांच्यामुळे पाकिस्तान थोडासा बिथरल्यासारखं वागतोय आणि त्यांना या गोष्टीची भीती वाटते की पाकिस्तानची मोठी लोकसंख्या एक प्रकारे उपासमारीमुळे आणि या दुष्काळामुळे मरेल की काय, आणि तशी परिस्थिती आहेच। पाकिस्तानच्या कराची सारख्या शहरामध्ये जवळजवळ 70% पाण्याचा साठा पूर्णपणे संपलेला आहे। तिथल्या लोकांना रोजच्या रोज अजिबात पाणी मिळत नाही। आपल्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी मिळत नाही, पण पाकिस्तानच्या कराची मधला जो पाण्याची टंचाई आहे ती अत्यंत तीव्र झालेली आहे। तिथं फक्त पिण्याचं पाणी कित्येक दिवसांनी मिळते आणि आपल्याला माहिती आहे कराची हे मुंबई सारखं एक मोठं शहर आहे पाकिस्तानमधलं, आणि कराची अशा पद्धतीने जर मरत असेल तर ते पाकिस्तानला परवडणारं नाही आणि त्यामुळे पाकिस्तान ही आता भाषा बोलायला लागलाय। पाकिस्तानच्या ARY न्यूज नावाच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ख्वाजा आसिफ, जे पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर आहेत, त्यांनी सांगितलं की भारतानं सिंधू जल करार बंद केलाय, रद्द केलाय, पण त्याच्यामुळे पाकिस्तानवरती त्याचा कितपत परिणाम होतोय हे पाहावं लागेल। आणि असा जर पाकिस्तानवरती परिणाम होत असेल तर तो पाकिस्तानच्या सुरक्षेचा मुद्दा आहे आणि पाकिस्तानच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही भारताबरोबर डेफिनेटली युद्ध करू असं त्यांनी सांगितलं। आता यामध्ये त्यांनी डेफिनेटली म्हणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे एक सेंटिमेंट आता तयार व्हायला लागले की भारतावरती आता हल्ला केलाच पाहिजे। कारण आतापर्यंत मागचे 3 हल्ले किंवा 3 युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा एक डायरेक्ट युद्धच जर बघितलं तर प्रत्येक वेळेला पाकिस्ताननं भारताची खोड काढलेली आहे आणि त्यानंतर युद्ध किंवा तशा प्रकारचा हल्ला भारतानं पाकिस्तानवर केलाय। उरीमध्ये पठाणकोट नंतर जो हल्ला झाला, तो पुलवामा नंतर भारतानं केलेले जे सर्जिकल स्ट्राईक, आणि त्यानंतर 2025ला पहलगाम झाल्यानंतर भारतानं केलेले हल्ले, हे सगळे जर बघितले तर भारतानं प्रत्येक वेळेला पाकिस्तानच्या दहशतवादाचं उत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केलाय। आणि आता पाकिस्तानमधल्या लोकांना वाटतंय की या वेळेला आपल्याकडे पुरेसं कारण आहे, आपण भारतावरती हल्ला करू शकतो, कारण त्यांनी आपलं पाणी तोडलंय। अशा प्रकारचं एक सेंटिमेंट आहे। त्यामुळे ख्वाजा आसिफ यांचं स्टेटमेंट यावेळेला थोडंसं सिरियसली घ्यायची वेळ आलेली आहे। आता इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सिंधू जल करार भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 पासून होता। यामध्ये ज्या पंजाबमधल्या ज्या 6 महत्त्वाच्या नद्या आहेत, या 6 महत्त्वाच्या नद्यांच्यापैकी 3 नद्यांचं पाणी ज्या उत्तरेकडच्या आहेत त्या पाकिस्तानला मिळतं, दक्षिणेकडच्या नद्यांचं पाणी भारताला मिळतं। उत्तरेकडच्या नद्यांच्या मध्ये जवळजवळ 80% वाटा हा पाकिस्तानचा असतो। त्यामुळे असं आतापर्यंत मानलं जात होतं आणि अनेक युद्ध झाली आणि काही झाले तरी भारतानं हा करार कायम ठेवला होता। नेहरू आणि अयूब खान यांच्यामध्ये 1960 साली हा करार झालेला होता, जो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं मागच्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये जो पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर हा करार पूर्णपणे रद्द केला। आणि भारत सरकारचं प्लॅनिंगच असं चाललंय की हा करार नुसता रद्द करून बसायचं नाही, अशा पद्धतीची सिस्टीम तयार करायची, अशा पद्धतीचे डॅम्स तयार करायचे जेणेकरून पाकिस्तानला पाणीच पोहोचणार नाही आणि पाकिस्तान तडफडून मरेल आणि पाकिस्तान आपला दहशतवाद बंद करेल। कारण भारतानं अटच घातलेली आहे की पाकिस्तानमधला होणारा दहशतवाद, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो आहे
तो पूर्णपणे बंद झाल्याशिवाय आम्ही पाणी देणार नाही. पाकिस्तानला थोडासा जास्त माज येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसात वाढलेली सलगी. डोनाल्ड ट्रम्प मागच्या किमान वर्षभरापासून आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल माय फेवरेट फील्ड मार्शल असं म्हणतायत. त्यानंतर मग पाकिस्ताननं अमेरिका आणि इराणमध्ये जो करार झाला, या करारामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर JD व्हॅन्सनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन माझी महत्त्वाची माणसं आहेत, एक माझी बायको भारताची आहे आणि पाकिस्तानमधून माझे फेवरेट आहेत आसिम मुनीर यांच्याबरोबर मी अनेक वेळा बोललोय वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात ते हे दाखवायचा प्रयत्न करत होते की पाकिस्तान आपल्या खूप क्लोज आहे. पण या सगळ्या गोष्टींच्यामुळं पाकिस्तानला बळ मिळत चाललंय. पाकिस्तानला असं वाटतंय की आता जेव्हा भारत आणि अमेरिकेतले संबंध ताणलेले आहेत, त्यावेळेला आपण अमेरिकेच्या आपल्या मैत्रीचा फायदा घेऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प 2029 पर्यंत अमेरिकेचे प्रेसिडेंट असणार आहेत आणि तोपर्यंत जर पाकिस्ताननं एखादा असा आगाऊपणा केला तर तो खपेल असं पाकिस्तानला आत्ता वाटतंय आणि त्यामुळे पाकिस्तानला हा माजर आहे आणि म्हणून तो अशी भाषा बोलायला लागलाय. आता याच्यानंतर आपल्याला बघायला पाहिजे की खरोखर भारत अशा पद्धतीनं पाकिस्तानचं पाणी पूर्ण तोडू शकतो का? कारण आपला जो काही करार होता त्या कराराप्रमाणे आपण पाणी तोडू शकणार नाही अशा पद्धतीनं सिस्टीम बनवलेली होती. त्या 3 नद्यांच्या वरती जरी डॅम असले तरी ती वीज निर्मिती करण्यापुरते होते. पाणी भारतानं अडवायचं नव्हतं. पाणी जे त्या पात्रामध्ये पडेल ते सरळ पाकिस्तानमध्ये जाईल अशा पद्धतीने व्यवस्था केलेली होती. पण आता मात्र भारतानं काही नवीन प्रोजेक्ट्स तयार करायचं ठरवलंय. त्याप्रमाणे चिनाब बियास टनेल लिंक करणार आहे भारत, त्यासाठी 2400 कोटी रुपये खर्च करणार आहे. याच्यानंतर किशनगंगा नदीचं पाणी हे उलर तलावामध्ये वळवलं जाणार आहे. याच्याशिवाय सलाल डॅम नावाचा एक डॅम आहे, तिथला गाळ काढला जाणार आहे, तिथंही पाणी साठवलं जाणार आहे. अशा प्रकारे इतर आणखी 6 ते 7 धरणं भारत सरकारने ठरवलंय की बांधायची आणि त्याच्यावरती वीज निर्मिती देखील करायची आणि त्याचा फायदा काश्मीरलाच मिळाला पाहिजे. यासाठी बोरसर डॅम, पक्कुल डॅम, क्वार डॅम, किरू डॅम आणि किरथई 1, किरथई 2 अशा प्रकारचे काही धरणं भारत सरकार बांधणार आहे आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती देखील करणार आहे. अशा पद्धतीनं योजना केल्यामुळं पुढच्या 2028 पर्यंत भारत पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही असं भारताचे जलशक्ती मंत्री असणारे CR पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळं CR पाटील यांचं हे स्टेटमेंट 10 जूनला आलेलं होतं आणि त्याचा देखील हा परिणाम असू शकतो. एकाच वेळेला CR पाटीलांनी सांगितलं की 2028-29 पर्यंत आमचे हे सगळे डॅम्स तयार होतील, आमची सगळे रिव्हर प्रोजेक्ट्स वगैरे तयार होतील आणि हे सगळं झालं की पाकिस्तानला आम्ही एक थेंब सुद्धा पाणी मिळवून देणार नाही. आणि एक थेंब सुद्धा जर पाकिस्तानला पाणी दिलं नाही तर पाकिस्तान कम्प्लिटली दुष्काळानं मरून जाईल. कारण पाकिस्तान 96% या सिंधू जलकराराच्या पाण्यावरती अवलंबून आहे. याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं कुठलंही पाणी नाही. त्यांच्याकडे सगळ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या छोट्या मोठ्या आहेत आणि त्या शेवटी येऊन सिंधू नदीलाच मिळतात. पाकिस्तानच्या पूर्ण सेंटरमधून सिंधू नदी खालीपर्यंत जाते. तुम्ही पाकिस्तानचा नकाशा बघितला असेल. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. नेमकं ख्वाजा आसिफ काय म्हणाले होते, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, सगळं काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता का आहे हेही तुम्हाला सांगितलंय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी म्हणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.